छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण सोहळा अतिउत्साहात संपन्न। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास शहर व परिसरातील लाखो शिवभक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली। जय जय शिवरायच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। गेल्या 3 ते 3.5 दशकांपासून श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शहरवासियांकडून होत होती। या मागणीची पूर्तता अखेर प्रत्यक्षात आली आहे। अनेक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे आणि संघर्षामुळे हे स्वप्न साकार झाले। जागेच्या वादावरून अनेक वर्ष हा विषय अडकला होता, मात्र अखेर योग्य नियोजन, निधी आणि समन्वयाच्या माध्यमातून हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। या कार्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, माजी तालुका अध्यक्ष दीपक पटारे यांनी विशेष पुढाकार घेतला। 8 नोव्हेंबर 2023 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळा बसविण्याबाबत निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर केवळ 8 दिवसात म्हणजे 16 नोव्हेंबर 2023 रोजी तत्कालीन महसूल व पशुसंवर्धन मंत्री आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या कार्याला गती दिली। या उपक्रमात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून कामाचा वेग वाढविला। त्यांच्या प्रयत्नामुळेच पुतळा आणि परिसराचा विकास वेगाने पूर्ण होऊ शकला, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। पुतळा बसविण्याच्या ठिकाणाबाबत वर्षानुवर्ष चाललेला तणाव अखेर निवळला आणि शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य अश्वारूढ पुतळा मिळाला। नगर परिषदेतर्फे पुतळ्याभोवतीचे सौंदर्यीकरण आणि चाबुताऱ्याची उभारणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे। नाशिक येथील सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैद यांनी 12 फुटी उंच ब्रांज धातूपासून हा अश्वारूढ पुतळा साकारला असून वास्तुरचनाकार चव्हाण यांनी परिसराच्या आराखड्यात मोलाचे योगदान दिले आहे। या ठिकाणाचे नाव शिवसृष्टी ठेवण्यात आले असून हे शहराचे नवे आकर्षण ठरणार आहे। अनावरणानंतर परिसरात भव्य रोषणाई आणि आतिषबाजीने सोहळा दिम्मखदार पद्धतीने उजळून निघाला। शहरातील सर्व समाज घटक, राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनत एकतेचा संदेश दिला। या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार लहू कानडे, नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंगे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, भाजप उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, माजी सभापती दीपक पटारे, शेतकरी संघटनेचे अजित काळे, भामठाणचे पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप वाघ, नगरसेवक अशोक कानडे, भाजपा तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, शशांक राजकर, गिरीधर असने, केतन खोरे, नागेशभाई सावंत, मारुती बिगले, गणेश छल्लारे, तिलक डुंगरवाल, अर्जुन दाभाडे, बिट्टू कक्कड, रवी पाटील, शिवसेनेचे नेते संजय छल्लारे, भाजपा नेते बंडूकुमार शिंदे, सागर बेग, हाजी इस्माईलभाई शेख, शरद नवले, अभिषेक खंडागळे, बाबा शिंदे तसेच आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, भाजप नेते बंडूकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।